सचिव येत नसतील नाही चर्चा करू, त्यांना तर तेच पाहिजे, चर्चा झाली तर आपले पोट फाडले जातात म्हणून त्यांची भीती ती आहे. इतके उत्तम विषय मांडगा, त्यांना असं वाटतं की त्या मसुरीमध्ये काय ट्रेनिंग देते मी माहिती घेतोय. त्यांना असं तर ट्रेनिंग दिलं जात नाही ना की 140 कोटीतले बुद्धिमान तुम्हीच आहे आणि इथं येणारे बुद्धिमान नाही, असा काही समज आहे का? सन्माननीय अतुल भातखळकर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला, अध्यक्ष महाराज आणि सर्वांनाही बोलू द्या, पण अध्यक्ष महाराज गंभीर आहे. कारण आता हा मुद्दा या अधिवेशनात 9दा आलाय. 9दा हे मुद्दे आल्यानंतर जर अधिकाऱ्यांच्या मेंदूला मार लागला आहे असं वाटावं अशी कृती होता कामा नये. अध्यक्ष महाराज गंभीर आहे. मी आता महाराष्ट्र विधानसभेचे नियम बघत होतो, माझ्या एक गोष्ट लक्षात आली, हे सभागृह या महाराष्ट्रामधलं सर्वोच्च सभागृह आहे. मंत्रालयापेक्षाही जास्त अधिकार आपल्याला आहे. कायदे आपण करतो, अर्थसंकल्प आपण मंजूर करतो. आपण जर मंजूर केला नाही अध्यक्ष महाराज, सारे अधिकारी हे बीपीएल मध्ये यांना रेशन कार्ड घ्यावं लागेल, कारण पगार आपण मंजूर करतो. आणि अशा पद्धतीने आमदारांचा अपमान होईल, सभागृहाचा अपमान होईल, अशी कृती हे अतिशय अयोग्य आहे. अध्यक्ष महाराज, शासन म्हणजे जे वाईट वागेल त्यांना शासन करू शकण्याचा अधिकार आपल्याला. माझा अध्यक्ष महाराज विनंती आहे, अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे, आणि हो, विधान भवनाच्या सचिवांनी तिकडच्या सचिवाची बाजू घ्यायची नाही. विधान भवनाचे सचिव हे आमदाराच्या हिताचं रक्षण करणारे असावे. अध्यक्षांना गैरसमज होईल अशा कृती करू नका, ठीक आहे ना? आपण अध्यक्ष महाराज आता पुन्हा असा मुद्दा उपस्थित होऊ नये याचे आदेश तुमच्याकडून अपेक्षित आहे. सचिवांना इथं बोलवा. सचिव येत नसतील नाही चर्चा करू, त्यांना तर तेच पाहिजे, चर्चा झाली तर आपले पोट फाडले जातात म्हणून त्यांची भीती ती आहे. इतके उत्तम विषय मांडगा, त्यांना असं वाटतं की त्या मसुरीमध्ये काय ट्रेनिंग देते मी माहिती घेतोय. त्यांना असं तर ट्रेनिंग दिलं जात नाही ना की 140 कोटीतले बुद्धिमान तुम्हीच आहे आणि इथं येणारे बुद्धिमान नाही, असा काही समज आहे का? पोट तिडकीने आता या ठिकाणी या सगळ्या प्रश्नांवर त्यांची मतं मांडली आणि सगळी गॅलरी रिकामी आहे. ना यूडी सेक्रेटरी, ना हाऊसिंग सेक्रेटरी, ना अंडर सेक्रेटरी, ना कॉर्पोरेशनचे ऍडिशनल कमिशनर, ना म्युन्सिपल कमिशनर. अध्यक्ष महोदय, काय वारंवार आम्ही हा मुद्दा मांडतोय सभागृहात. हा, त्यांना बोलवा. सुधीर भाऊ, त्यांचा मसुरीचा ट्रेनिंग आहे का? नाना भाऊ, हा काढावा लागेल. त्यांच्या मागे 3 लाखाचा पगार आहे, आपल्या मागे 3 लाख जनतेचा आशीर्वाद आहे. हा भूमिका त्यांची आम्हाला मान्य नाही. अध्यक्ष महाराज, हा मुद्दा आता सत्ता पक्षाकडून मी याला राजकारण करू इच्छित नाही. अध्यक्ष महाराज, पण ते सुधीर भाऊनी जी काही भूमिका मांडली ती वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष महाराज, अधिकाऱ्यांना असं वाटायला लागलं की सभागृह वगैरे हे आमचं कामकाज नाही. आम्हाला बजेट मंजूर करून देतं सभागृह, मग आमचे पगार भेटतात, तिथपर्यंतच आमच्या मर्यादा आहे, अशी ती मानसिकता या अधिकारी लोकांची झालेली आहे.